आहे, जी रियालिटी आहे ती आम्हाला अजून का कळत नाही, म्हणजे सुशिक्षित लोकांनाच कळत नाही. किरण दादा म्हणाल्याप्रमाणे अनाडी लोकांचं सोडूनच द्या, पण जे शिकलेले आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत, ज्यांनी बाबासाहेबांची 4 पुस्तकं वाचली आहेत, ते सुद्धा एकत्र येत नाही. आणि मग हा उभा राहिलेला संघर्ष कोण करणार आणि कधी करणार आणि कशासाठी करणार? 45 वर्ष ज्या व्यक्तीने आपलं सामाजिक आयुष्य या समाजासाठी दिलं आणि शेवटी आता किरणदादांनी सांगितल्याप्रमाणे ते शिंदे गटामध्ये एक प्रवक्ता या पदावरती आहे. मला खरंच आश्चर्य वाटतं. आणि ते ज्यांनी किरणदादांनी जी भूमिका स्वीकारलेली आहे, खरंच काय करणार, कुठे जाणार आणि किती दिवस तुमची वाट बघणार की हा समाज एकत्र येईल, काहीतरी करेल, काहीतरी क्रांती होईल या आशेवरती आजचा सुशिक्षित समाज, आजचा शिकलेला ग्रॅज्युएट पत्रकार किरणदादांनी जी भूमिका मांडली तीच माझी भूमिका आहे. म्हणजे त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांनी मांडलेली संपूर्ण व्यवस्थेची अक्षरशः त्यांनी नक्की करून टाकलेली आहे. आणि हे